तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम अभियान जे 2025 आता राबवण्यात आले आहे, त्यासाठी महामंडळाची समिती जी आहे ते पाहणी करून गेलेली आहे। आपण सध्या ठाण्यातील रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या एसटी डेपोकडे आहोत आणि या ठिकाणी स्वच्छता मोहीम पाहायला गेली तर स्वच्छता पूर्णतः ह्या ठिकाणी दिसून येते, मात्र पाहायला गेलं तर रस्त्याची दुरावस्था पूर्णतः झालेली आहे। या ठिकाणी देखील एसटी महामंडळ असतील या इतर समितीने देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र पाहायला गेलं तर टॉयलेट असतील, बाथरूम असतील, शौचालय असतील, अशा सर्वच गोष्टी या स्वच्छता अभियानमध्ये पाहण्यात आलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी खड्डे देखील पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे। पाहायला गेलं तर रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झालेली, अनेक बसेस जे आहेत ते या ठिकाणी जात असतात आणि या बसेस जे आहेत ते अनेक ठिकाणी जिल्ह्यात जात असतात। या ठिकाणी पाहायला गेलं तर एसटी डेपो जो आहे तो मोठ्या प्रमाणात ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाजूला आहेत आणि याच एसटी डेपोची आता पाहणी स्वच्छता अभियानची टीम करून गेलेली आहे। मात्र या ठिकाणची दुरावस्था जी झालेली आहे, एसटी महामंडळाचे जे या ठिकाणी कार्यालय आहे पूर्णतः जीर्ण झालेलं आहे, त्यामुळे हे देखील डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत या ठिकाणचे ज्या माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रक डेपो अधिकारी। सर, काय सांगाल एकंदरीत आत्ताच स्वच्छता अभियानची मोहीम राबवण्यात येत आहे आणि पूर्ण टीम पाहणी करून गेलेली आहे, कशा प्रकारची आपल्याकडे स्वच्छता आहे आणि काय एकंदरीत दुरावस्था झालेली आहे डेपोची? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम अंतर्गत आज एसटी महामंडळाचे सर्व अधिकारी पाहणी करण्यासाठी आले होते। पाहणी करताना त्यांना ज्या गोष्टी दाखवण्यात यायच्या, स्वच्छतागृह, शौचालय, त्याच्यानंतर प्रवासी शेड, हिरकणी कक्ष आणि व स्थानकाचा आवर व कार्यालय, तर कार्यालयाची पूर्ण दुरावस्था झालेली आहे, हे पडायला आलेलं आहे आणि बरीच वर्ष याचा मेंटेनन्स न झाल्या कारणामुळे ही अवस्था आलेली आहे। मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे आणि महानगरपालिका परवानगी देत नसल्या कारणामुळे ते हे असं अजूनपर्यंत दुरुस्त झालेलं नाही आहे। आणि काय वाटतं, रस्ते देखील पूर्णतः खराब झालेले आहे, पावसाळा आलेला आहे, मोठ्या बसेस या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातनं लांब लांब जात असतात, त्यामुळे खास करून प्रवाशांना देखील उभं राहणं अवघड झालेलं आहे। ह्या स्थानकावरनं ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात, त्यामुळे ठराविक वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते। बाजूला रेल्वे स्टेशन असल्या कारणामुळे काहीही झालं तर प्रवासी प्रथम ह्या स्थानकावरती येतात। पूर्ण स्थानकाच्या आवारातील खड्डे पडलेले आहेत, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। दुसरी गोष्ट, पाण्याचा निचरा व्हायला जागा नाही आहे, जी जागा आहे ते चेंबर चिखलानी धुळीनी भरलेले आहेत, त्यामुळे पाणी जायला इथून बाहेर जागा नाही, त्यामुळे पाणी खूप मोठ्या प्रमाणात असतं। पावसाळ्यात खूप बिकट अवस्था होते आणि बसेस डेपोची स्वच्छता असेल, बसेस चकाचक असेल, स्थानक चकाचक असेल, त्यांना बक्षीस दिलं जातील का? वाटतं आपली जी बसेस जे आहे पाहिजे तसं डेव्हलप न झाल्यामुळे त्यामुळे मागे पडू शकतो आपण हे ठाणे डेपो? साहजिक आहे, काय माहिती काय, बऱ्याच बसेस पण खूप जुन्या आहेत आणि त्यांची वेळोवेळी मेंटेनन्स करणं गरजेचं आहे। ते होत असतं, काही कारणास्तव गाड्याचे मेंटेनन्स होत नाही, प्रवासी संख्या आणि रोजची परिस्थिती बघून गाड्या द्याव्या लागतात। डेपो जर अस्वच्छ असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला बक्षीस मिळणार नाही। 1 कोटीचं बक्षीस आहे, डेपो स्वच्छ ठेवणं पाहिजे, चकाचक असणं पाहिजे असं सांगण्यात आले परिवहन मंत्री प्रताप सरनाईकडनं। मात्र कुठे ते दुरावस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। हो, इथं माणसं कमी असल्या कारणामुळे जरा स्वच्छतेकडे दुर्लक्षित होतं आहे। आम्ही शक्यतो जेवढा प्रयत्न होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे, पण तसं होत नाही, 100% देता येत नाही, कारण की ही जी अवस्था झालेली आहे त्यामुळे किती केलं तरी धूळ उडणे, कचरा होणे, खड्डा होणे, पाणी साचणे, ह्या गोष्टी होतात। ह्या गोष्टीवर कायमचं जर जोपर्यंत सोल्युशन निघत नाही तोपर्यंत हे होत राहणार। एकदा काही स्थान खूप स्वच्छ झालं तर हे ठाण्यातलं सगळ्यात जास्त प्रवासाची वाहतूक करणारं स्थानक आहे आणि एसटी महामंडळासाठी ठाणे विभागासाठी खूप मोठी गोष्ट आहे। हे जे ठाणे स्थानक जे आहे ते मोठं स्थानक आहे, येणाऱ्या जाणाऱ्या ज्या बसेस आहे मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातून जात असतात। जर येणाऱ्या भविष्यात जर हे स्थानक डागडुजी झालं, रस्ते चकाचक झाले तर नक्कीच स्वच्छता अभियानमध्ये पाहायला गेलं तर या स्थानकाला देखील अव्वल नंबर येऊ शकतो। मात्र आता याकडे परिवहन मंडळ असेल या सरकार राज्य सरकार कशाप्रकारे लक्ष घालतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। येणाऱ्या काळात हे स्थानक कशाप्रकारे चकाचक होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन गणेश राठेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।